खरं प्रेम काय असतं? हा खूप लोकांच्या मनामध्ये पडलेला एक प्रश्न आहे. कारण की आजचा सोशल मीडिया, इंस्टाग्रामचा जमाना किंवा आजचे पिक्चर्स ह्याच्यामधून जे प्रेमाचं जे जसं आपल्याला स्वरूप दाखवलं जातं, जरुरी नाही मित्रांनो की ते तसंच आहे प्रेम. आणि आजच्या या व्हिडिओमधून आपण 7 असे इम्पॉर्टंट लक्षणं म्हणू आपण आपण की कसं ओळखायचं खरं प्रेम, त्याचे 7 लक्षणं काय आहेत ते आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पहिलं लक्षण मित्रांनो त्यातलं हे आहे, जसं आपल्याला स्वतःची काळजी वाटते तसं आपल्याला त्या व्यक्तीबद्दल पण खूप काळजी वाटायला लागते. त्याच्या दुःखामध्ये आपल्याला आपलं दुःख दिसतं आणि त्याच्या यशामध्ये आपल्याला आपण यशस्वी झाल्यासारखं फिलिंग होती. आणि ही खूप सुंदर फिलिंग आहे मित्रांनो. म्हणजे आपण आपण त्या पर्सनला वेगळं पर्सन मानत नाही. आपल्याला असं वाटतं की ही माझंच सक्सेस आहे किंवा हे माझंच फेल्युअर आहे किंवा हे म्हणजे त्याला जर काही तकलीफ असेल तर ती तकलीफ मला होती. म्हणजे अशी फिलिंग व्हायला सुरुवात होते मित्रांनो आपल्या पार्टनरला. आणि जसं आपण असतो त्याच आपल्या पार्टनरला जर काही तकलीफ होत असेल तर आपल्याला पण तशीच फिलिंग होत असते. आणि ही एक सुंदर फिलिंग आहे की आणि हे असं लक्षण आहे की त्याच्यामध्ये आपल्याला काळजी वाटत राहते. आपल्याला समोरच्या पार्टनरच्या सुखदुःखाची काळजी आपल्याला पण होत असते मित्रांनो. तर हे पहिलं लक्षण आहे. दुसरं एक इम्पॉर्टंट लक्षण किंवा दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की त्याच्यामध्ये या नात्यामध्ये या खऱ्या प्रेमाच्या नात्यामध्ये ना इगो नसतो, तर कम्युनिकेशन असतं. भांडणं ही 100% होत असतात. जर भांडणं होत नसतील तर प्रेम पण नाही असं समजा. म्हणजे जर हजबंड वाईफ मध्ये म्हणा किंवा गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड मध्ये भांडणं किंवा मिसअंडरस्टँडिंग किंवा थोडंसं रुसणं, फुगणं, चिडणं, भांडणं होणं हे नॅचरल आहे. इट इज व्हेरी व्हेरी नॅचरल. पण त्याच्यामध्ये ना इगो नसतो, तर कम्युनिकेशन असतं. माघार घ्यायला आपण तयार असतो. आपण आपल्यापेक्षा जास्त इम्पॉर्टन्स आपल्या आपल्या प्रेमाला देतो. भांडणं होतात पण आपण कम्युनिकेट करण्यासाठी कम्युनिकेट करत असतो. आपल्याला ते कम्युनिकेशन करून ते म्हणजे आपल्याला ते मिटवायचं असतं किंवा मिसअंडरस्टँडिंग झालेली आहे ती काढून टाकायची असते. आणि आपण म्हणजे कारण की आपल्यामध्ये अहंकार नसतो, आपण माफ करून टाकतो. कारण की आपल्याला माहिती आहे की सगळेजण चुकत असतात, तसं आपण पण चुकत असतो. तर समजा आपलं काही चुकलं तर आपण माफ करतो किंवा समोरच्या व्यक्तीचं काही चुकलं तर खऱ्या खऱ्या प्रेमाचं हे लक्षण आहे की आपण माफ करून टाकतो समोरच्या व्यक्तीला. समजा त्याचं काही चुकलंय तरी आपण म्हणतो की ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, होतं असं. आपण माफ करतो. आपण असं त्याला पकडून नाही बसत की अदरवाईज दिखाव्याचं प्रेम असतं ना त्याच्यामध्ये खूप आर्टिफिशियल गोष्टी असतात, खूप दिखावापणा असतो. पण खऱ्या प्रेमामध्ये आपण अहंकार किंवा आपला इगो त्याला बाजूला ठेवतो आणि ज्या समोरच्या पार्टनरचं काही चुकलं तरी आपण त्याला माफ करतो, समजून घेतो आपण. खऱ्या प्रेमामध्ये तिसरी गोष्ट मित्रांनो, ते म्हणजे खऱ्या प्रेमामध्ये तुम्हाला जे तुम्ही रिअल यू आहात ना, किंवा आपण आपला जे पार्टनर जो आहे ना आपण त्या स्वरूपात त्याला स्वीकारायला तयार असतो की जसा तो आहे. मग आपल्याला माहिती आहे की कुणीही नो बडी इज 100% परफेक्ट. कुणीही व्यक्ती 100% परफेक्ट नसते. कुणीही 100% सद्गुणी नसतं किंवा असं कुणी व्यक्ती नाहीये की ज्याच्यामध्ये कुठलाही दोष नाहीये किंवा कुठलीही चूक होऊ शकत नाही, असं नसतं. त्यामुळे ही ही ऍक्सेप्टन्सची भावना असते खऱ्या प्रेमामध्ये की आय नो की ही व्यक्ती 100% परफेक्ट नाहीये. त्यामुळे ती तशी आपण रिक्वायरमेंट ठेवत नाहीये. आपणही नसतो आणि आपणही एक्सपेक्ट करत नाही की समोरची व्यक्ती 100%. आपण टाइम देतो, स्पेस देतो चेंज होण्यासाठी, आपलं हे रिलेशनशिप ग्रो होण्यासाठी किंवा समोरच्या व्यक्तीला बदलाव होण्यासाठी. त्याच्यामध्ये आपण टाइम देत असतो, स्पेस देत असतो, थोडासा त्याला वेळ देत असतो. पण आपला आट म्हणजे हट्टाच नसतो की तू असंच वागलं पाहिजे माझ्यासारखं किंवा मी म्हणतो तसंच किंवा मी म्हणते तसंच करायला पाहिजे. असा अट्टहास असणं म्हणजे ते चुकीचं आहे. पण जर आपण त्या समोरच्या पार्टनरला त्याला थोडंसं टाइम देतोय, स्पेस देतोय,
तो पण त्याच्या त्याच्या स्पीडनी तो चेंज होत असतो. तर ही एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे, की जसं आहे ना ती व्यक्ती आपण स्वीकारत असतो. हे एक खऱ्या प्रेमाचं खूप सुंदर लक्षण आहे. चौथं आणि खूप महत्वाचं लक्षण मित्रांनो, ते म्हणजे, आणि इथं कळतं खरं प्रेम किती येते, ते म्हणजे आपल्या बरोबर आपल्या चांगल्या टाइम्स मध्ये तर खूप लोक असतात, पण ज्यावेळेस आपण टफ टाइम मध्ये असतो, मुश्किल मध्ये असतो, मे बी कुठल्याही प्रकारची आर्थिक मुश्किल असेल किंवा कुठल्याही पर्सनल लेवलला काही मुश्किल असेल, कुठल्याही प्रकारची मुश्किल ज्यावेळेस आपल्या पार्टनर मध्ये असते, त्यावेळेस हे खरं प्रेम आहे ना, रिअल प्रेम, हे साथ सोडून जात नाही. हे तुमची साथ कधीही सोडणार नाही. नेव्हर एव्हर. तुम्ही चांगल्या परिस्थितीत असो किंवा तुम्ही वाईट परिस्थितीत असो, तुम्ही अप मध्ये असो, डाऊन मध्ये असो, ते हे खरं प्रेम कठीण प्रसंगात तुमच्या पाठीशी उभं राहतं. अदरवाईज आजकालच्या ह्या इंस्टाग्रामच्या जमान्यामध्ये मित्रांनो, जरा आपले दिवस खराब झाले की लगेच लोक चेंज होत असतात. आपले जवळचे लोक, आपल्या म्हणजे बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडच नाही तर हजबंड वाईफ मध्ये सुद्धा, किंवा अ, अ, म्हणजे आजकालचा हा जमान्यामध्ये हे इंस्टाग्रामच्या आणि क्विक फिक्स, आपल्याला असं वाटतं की फटाफट सगळं फिक्स होऊन जावं. तसं हे रिलेशन नसतं मित्रांनो. काही अप्स अँड डाऊन्स येत असतात लाईफमध्ये, पण ह्या प्रसंगांमध्ये, आपल्या वाईट चांगल्याच दिवसांमध्ये नाही तर वाईट दिवसांमध्ये सुद्धा हे खरं प्रेम आहे ना, आपली साथ सोडत नाही. एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. ते तुम्हाला एनकरेज करेल, तुम्हाला मोटिवेट करेल, सपोर्ट करेल. अनकंडिशनल लव्ह असतं. अनकंडिशनल लव्ह. अप्स अप टाइम मध्ये आणि डाऊन टाइम मध्ये, कारण की लाईफ मध्ये आपला डाऊन टाइम पण येतो. पण ते खरं प्रेम आहे ना, कधीही तुमची साथ सोडत नाही मित्र. पाचवा, सहावा आणि सातवा पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्या अगोदर मित्रांनो, मी तुम्हाला अ, काही इम्पॉर्टंट गोष्ट सांगू इच्छितो, की आपल्याला आपल्या लाईफला, आपल्याला असं वाटत असतं की मला माझं लाईफ ट्रान्सफॉर्म करायचंय. बरेचसे लोक स्ट्रेस, ताणतणावाखाली असतात आणि बदलाव वाटत असतं, आपल्याला बदलाव पाहिजे, किंवा बऱ्याचशा लोकांना निगेटिव्ह थॉट्स किंवा असे खूप फेस करत असतात. आपल्याला आपल्या माइंडसेट वरती काम करायचंय मित्रांनो. कारण की आपलं माइंड जे आहे ना, आपण जर आपल्या माइंडला समजू शकलो किती पॉवरफुल आहे, तर आपण खूप साऱ्या चांगल्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये अट्रॅक्ट करू शकतो. चांगल्या चांगल्या गोष्टींना आपण मॅनिफेस्ट करू शकतो. आणि ह्या निगेटिव्हिटी पासून आपण आपल्याला स्वतःला लांब घेऊन जाऊ शकतो. खूप लोकांना नैराश्य आलेलं असतं. तर अशासाठी मी एक वेबिनार घेतो, सेल्फ ट्रान्सफॉर्मेशन वेबिनार. आणि त्याची जी लिंक आहे ना मित्रांनो, तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पहिलीच लिंक आहे, त्या लिंकवरती तुम्ही क्लिक केला तर व्हॉट्सअप ग्रुपमध्ये याल. आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्हाला सगळे डिटेल्स मिळतात वेबिनारचे. तर तुम्ही हा व्हिडिओ संपल्यानंतर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि तुम्हाला वेबिनार अटेंड करता येईल. वेबिनार फ्रीमध्ये आहे, तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल तिथं वेबिनारची. पाचवा पॉइंट जो आहे ना मित्रांनो, जसं मी मगाशी पण सांगितलं की आपल्याला आहे ना, खऱ्या प्रेमामध्ये खूप अटॅचमेंट असतेच, पण त्याच्याबरोबर आहे ना थोडंसं फ्रीडम पण दिलं जातं, स्पेस दिली जाते, जागा दिली जाते थोडीशी, की तू तुझं ड्रीम जे आहे ते परस्यू कर. तू तुझं ड्रीम जे आहे, तू तुझे जे गोल्स आहेत त्याला आय सपोर्ट यू, मी सपोर्ट करतो किंवा करते, असं एनकरेज केलं जातं. क्रिटिसाइज किंवा अ, म्हणजे हे नाही केलं जात किंवा डिमोरलाइज नाही केलं जात. त्याच्याबरोबरच खऱ्या प्रेमामध्ये तुम्हाला एक पर्सनल, तुम्हाला एक स्पेस दिली जाईल ग्रो होण्यासाठी. तुम्हाला एक तुमचं वैयक्तिक लाईफ पण आहे. आपण एक इंडिव्हिज्युअल पण आहोत. आपण जरी पार्टनर जरी असलो तरी आपण एक इंडिव्हिज्युअल व्यक्ती पण आहोत. आणि आपल्याला पण काही इंडिव्हिज्युअलिटी आहे, काही स्पेस हवी असती. तर त्या खऱ्या प्रेमामध्ये ना ते बॉदरेशन नाही येत. अदरवाईज खूप साऱ्या प्रेम म्हणजे असतात ना, त्याच्यामध्ये एकमेकांना एवढं जखडून ठेवलं जातं, एवढं बॉदरेशन येत असतं त्या हजबंड वाईफच्या रिलेशनमध्ये किंवा बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडच्या रिलेशनमध्ये, की ती व्यक्ती स्वतःला असं गुदमरल्यासारखी फील करते. तर खऱ्या प्रेमामध्ये तुम्हाला ती स्पेस मिळते कायम. हे फार इम्पॉर्टंट पॉईंट आहे मित्रांनो, फार फार इम्पॉर्टंट पॉईंट आहे, की आपल्याला आपला पार्टनर स्पेस पण देतो खऱ्या प्रेमामध्ये. सहावा पॉइंट खूप इम्पॉर्टंट,
तो म्हणजे विश्वास खूप असतो. फसवाफसवी नसते. खूप विश्वास असतो खऱ्या प्रेमामध्ये एकमेकांवरती. खोटेपणा, लपवालपवी अजिबात नसते मित्रांनो. अदरवाईज असं खूप आर्टिफिशियल किंवा खूप आपण बघतो. पण जे रिअल जेन्युअन ट्रू लव्ह आहे ना, त्याच्यामध्ये तुम्हाला ही गोष्ट नाही मिळणार. ते इतकं जिन्युअन, इतकं ट्रान्सपरंट प्रेम असतं, इतकं जिन्युअन असतं की तुम्हाला तुमच्या मनामधल्या काही गोष्टी असतील ना, तर त्या मनातल्या गोष्टी बोलायला पण भीती नाही वाटत तुमच्या पार्टनर बरोबर. तुम्ही अतिशय फ्रीली ती गोष्ट तुमच्या पार्टनर बरोबर बोलू शकता. इतकं ते ट्रान्सपरंट असतं तुमचं प्रेम. किंवा त्याच्यामध्ये लपवा छपवी किंवा काही दिखावापणा नसतो. हा एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे. सातवा आणि अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे तुम्ही तुम्ही बेस्ट व्हावं, ती भावना असते समोरच्या व्यक्तीमध्ये, तुमच्या पार्टनरमध्ये. तुमचा तुमचा आत्मविश्वास वाढावा, तुमचा मोरल बूस्ट राहावा किंवा कायम तुम्ही कॉन्फिडंट राहावे. त्याच्यासाठी जो मानसिक आधार लागतो, तो मानसिक सपोर्ट लागतो, ती व्यक्ती तुम्हाला ती देत असते. कारण की बऱ्याच वेळा लाईफमध्ये आपण थोडस डिमोरलाइज होत असतो. त्यावेळेस आहे ना, आपला ते खरं प्रेम आपलं आपल्याला खूप 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 मानसिक आधार देत असतं. कारण की त्याला माहिती असतं की प्रत्येक व्यक्तीला ह्याची गरज आहे. आणि हे खऱ्या प्रेमाची खूप मोठी टेस्ट असते मित्रांनो. की ज्यावेळेस तुम्ही टफ टाइम मध्ये आहे, तुम्ही परेशान आहात, तुम्ही तकलीफ मध्ये आहात, त्यावेळेस ते तुमच्याशी कसं रिॲक्ट करताय किंवा कसं तुमच्याकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन कसा आहे. तर जसं आपण आज आता बघितलं की खऱ्या प्रेमामध्ये कॉम्पिटिशन नसते. तुम्हाला जसं आहे तसं स्वीकारलं जातं. किंवा तुम्ही सर्वोत्तम व्हावं किंवा तुम्ही तुमच्या फील्डमध्ये ग्रो करावं, त्याच्यासाठी लागणारा आमचा मेंटल सपोर्ट आहे, मानसिक सपोर्ट आहे, तो दिला जातो. विश्वास आणि एकदम प्रामाणिकपणा असतो, जिनियननेस असतो त्याच्यामध्ये. त्याच्यामुळं त्याच्याबरोबरच साथ निभावली जाते. म्हणजे काय की टफ टाइम मध्ये, मुश्किलच्या टाइम मध्ये तुमच्या बरोबर असतात. कुठलाही इगो येत नाही आडवा मध्ये. इथं इगो आडवा येत नाही. जेन्युअननेस असतो प्रेमामध्ये. हे काही गोष्टी आपण डिस्कस केल्या मित्रांनो. त्याच्याबरोबरच आपल्याला त्या पार्टनरची काळजी वाटते. जर आपलं जसं आपल्याला काही झालं तर काळजी वाटते, तसं आपल्याला त्या पार्टनरची पण काळजी वाटते मित्रांनो. तर ही काही 7 महत्वाची लक्षणं आहेत खरं प्रेम ओळखण्याची मित्रांनो. आणि ही खूप सुंदर फिलिंग असते की आपल्या लाईफमध्ये अशी व्यक्ती आहे, की म्हणजे मला असं वाटतं की अशी व्यक्ती आपल्या लाईफमध्ये असणं हे खरंच काहीतरी म्हणजे अशी सुंदर व्यक्ती की जी ट्रू लव्ह आहे त्या व्यक्तीचं आपल्यावरती. म्हणजे ही खूप मोठं ब्लेसिंग आहे मित्रांनो लाईफमध्ये. आणि जर असे व्यक्ती तुमच्या लाईफमध्ये असेल, तर ती तुमची लाईफची सगळ्यात मोठी कमाई आहे. ती खूप मोठी तुमची ऍसेट आहे, तुमची खूप मोठी कमाई आहे. आणि डोंट टेक इट फॉर ग्रांटेड. त्या गोष्टीला डोंट टेक इट फॉर ग्रांटेड असं हलक्यात घेऊ नका मित्रांनो. आय होप की तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, कॉमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण जरूर करा. आणि मित्रांनो, वेबिनार अटेंड करायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. अ, तुम्ही लिंकवरती क्लिक करून जरूर व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता. तिथे तुम्हाला वर्कशॉपची सगळी माहिती मिळेल. थँक्यू सो मच.